प्रमाणात आपण एकत्र येऊ हे माहीत नाही, पण उद्देश एकच होता या कार्यक्रमाचा की आपण फेसबुक व्हॉट्सअपला बघतो की अनेक ठिकाणी गेट टुगेदर होतात, स्नेहमेळावे होतात. ते कशासाठी होतात? लोकांकडे पैसा भरपूर आहे, खर्च भरपूर करतात, हा उद्देश नाही. माझ्या बॅचमध्ये सर कमी लोक नोकरीला लागले, बरेच जण शेतकरी होते. उद्देश फक्त एकच ठेवला की सर्वांकडूनच काही पैसे घ्यायचे नाही गरजेला, जो काही खर्च येईल फक्त सर्वांना एकत्र आणायचा, हा हे ध्येय होतं. 8 दिवसापूर्वी मीना मोहितेंच्या मुलीच्या लग्नाला बरेच जण जमले होते. एक डिस्कशन झालं अर्धा तास, आणि सोमवारपासून तर शनिवारपर्यंत 7 दिवसात जेवढं शक्य असेल तेवढं मॅनेजमेंट केलं आणि हा कार्यक्रम आज होतोय. बोलायचं भरपूर आहे, पण त्याच्या आधी मला एकच कमतरता जाणवत आहे की माझे वडील आणि माझे गुरु आदरणीय एस पाटील सर यांची, तर त्यांच्यावर मी स्वरचित कविता केली. ती पहिले तुम्हाला ऐकवतो आणि मग माझे जे 5 मिनिटांचे मनोगत आहे ते व्यक्त करतो. वडील हेच माझे गुरु. माझ्या आयुष्यातील शाळा झाली सुरू, माझ्या आयुष्यातील शाळा झाली सुरू, आणि भाग्य माझे वडीलच भेटले मला माझे गुरु. वडिलांनी दिले मला हे अनमोल जीवन, वडिलांनी दिले मला हे अनमोल जीवन, पण त्यांच्यातल्या गुरुने विसरायला लावले माझ्यातले मी पण. त्यांच्यातल्या गुरुने विसरायला लावले माझ्यातले मी पण. वडील देत होते घरी मला जीवनाचे धडे, वडील देत होते मला घरी जीवनाचे धडे, आणि त्यांच्यातला गुरु शिकवत होता मला आयुष्याचे पाढे, आणि त्यांच्यातला गुरु शिकवत होता मला आयुष्याचे पाढे. वडिलांना वाटलं नव्हतं की मी आयुष्यात ठेस लागून पडावं, वडिलांना वाटलं नव्हतं की मी आयुष्यात ठेस लागून पडावं, पण त्यांच्यातला गुरुला वाटत होतं की मी चांगलं घडावं. वडिलांनी माझ्यात आणि इतर विद्यार्थ्यात कधीच केला नाही दुजाभाव, वडिलांनी माझ्यात आणि इतर विद्यार्थ्यात कधीच केला नाही दुजाभाव, कारण त्यांच्यातल्या गुरुच्या मनात कधी आलाच नाही हा भाव, आलाच नाही. वडिलांचा माझ्यात खूप जीव, आणि त्यांच्यातल्या गुरुला वाटत होतं राहावा मी त्यांचा शिष्य आजीव, आणि त्यांच्यातल्या गुरुला वाटत होतं की मी राहावा त्यांचा शिष्य आजीव. वडिलांसाठी जीव माझा मी त्यागिलं, आणि त्यांच्यातल्या गुरुचे ऋण मी फेडील.